इथे तुम्ही बघू शकता, काल रात्री आपण गुलाबजामुन बनवले होते आणि पाकामध्ये मुरायला ठेवले होते. खूप सुंदर सॉफ्ट असे हे गुलाबजामुन झाले होते. तुम्ही बघू शकता किती मस्त सगळा रस असा गुलाबजामुनने छान असा शोषून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी पावभाजीची तयारी करते. तर आज पावभाजीचा बेत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, वेदांचा बड्डे असल्यामुळे पावभाजी बनवणार आहे आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच पावभाजी खूप आवडते. तर त्यामुळे आज पावभाजीची पूर्वतयारी मी इथे सकाळी सकाळी लवकर करते, कारण मला 12पर्यंत सगळं आवरायचं आहे. आणि वेदांसाठी आज मी पनीर पावभाजी बनवणार आहे. म्हणजे नेहमीची पावभाजी बनवून त्यामध्ये फक्त त्याच्यासाठी त्यामध्ये पनीर किसणार आहे. तर चला मंडळी, आता मी सुरुवात करते आणि दिवसभरात जे पण घडेल ते तुमच्याशी शेअर करेन. तर चला. आता कुकरमध्ये सगळ्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. तर याच्यामध्येच मी आता स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेते. बापरे, गरम आहे जरा अजून, पण हे गरम असतानाच पटपट होऊन जाईल. स्मॅशरने मस्त स्मॅश होतोय. तर इथे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश केल्यात, सगळ्या भाज्या स्मॅश केल्यात आणि तुम्ही बघू शकता किती छान झालंय, मऊ झालंय. आणि आता मी इथे फोडणी टाकते. आता सुरुवातीला तेल टाकलंय, आता बटर पण टाकते. तेल टाकल्याने बटर जळत नाही. तेल गरम झालंय. आता यामध्ये आपल्याला घालायचंय जिरं, बटरमुळे याला जरा थोडंसं फेस आलंय आणि थोडंसं कढीपत्ता. आता टाकूया कांदा. चांगला असा परतून घेऊया आणि आता टॅमॅटो टाकूया. कांदा आणि टॅमॅटो छान मऊ होईपर्यंत आता याच्यामध्ये परतून घेऊया. तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला घालते मी. आता अंदाजे 3 चमचे टाकले. मसाला जळू नये म्हणून कोमट पाणी. तर आता यात चवीनुसार मीठ टाकते मी. आता कांदा आणि टॅमॅटो छान मऊसूत झाले. अजून मी थोडंसं पाणी घालते. पाणी मी इथे कोमटच घेतलेलं आहे. तर हे छान शिजलंय. आता हे पावभाजीच्या भाजीमध्ये टाकूया. त्यामध्ये हे सगळं टाकायचंय. आपण तयार केलेला हा तडका आहे. नंतर हे सगळं मिक्स करून घेते. यामध्ये अजून मला थोडंसं पाणी हवं आहे, कारण थोडीशी दाटसर झाली आहे पावभाजी. हे बघा, बघू शकतो किती दाटसर झाले. पाणी टाकलंय म्हणजे हा सगळा मसाला यामध्ये जाईल.
पावभाजीमध्ये भरपूर असं बटर टाकायचं आहे, कारण पावभाजीची खासियतच आहे की तुम्ही जेवढा बटर टाकाल तेवढी पावभाजी टेस्टी होते. आधी पण मी बटर टाकला होता आणि आता अजून एकदा ही उकळी घेऊया आपण. फायनली माझी पावभाजी रेडी झाली आहे. आता पाव गरम करते आणि देवांना नैवेद्य दाखवते आणि मग त्यानंतर केतूला खायला देते. चल देवांना नैवेद्य दाखवते. कालचे गुलाबजामुन बघू शकता किती मस्त झालेत, खूप छान झालेत. केतू ये वळा, दाखव देवांना नैवेद्य. खिडकी का बंद केली? आज केतू मॅडमने आमच्या पूजा केलेली आहे. हां, आणि काल आम्ही सामान भरलं होतं थोडंसं, तर ते सुद्धा आलं आहे, तुम्हाला दाखवते. हे तुम्ही बघू शकता आत्ता जस्ट सामान आलं आहे. आता हे सगळं मला भरायचं आहे. काल मी आणि महेश गेलो होतो आणि थोडंसं सामान भरलं आहे, कारण मला जायचं आहे महेशाकडे. तर मग महेशाकडे जाणार आहे, त्यामुळे मी यावेळेस जरा थोडंसं सामान भरलं आणि मग आल्यावरती उरलेलं मग तिच्याकडून आल्यानंतर मग परत थोडं सामान भरणार आहे. तर चला केतूला दिलं मी खायला आणि आता मी बाकीची जरा कामं करते. मी नाश्ता केलेला आहे, त्यामुळे आता मी लगेच काही खाणार नाही आहे. वेदांत आल्यानंतरच खाईन, कारण वेदांत गेले जिमला. तर आता 3:30 वाजलेत आणि केतूच्या मैत्रिणी आल्या होत्या खेळायला तुझ्यासोबत. तर त्या आल्या होत्या म्हणून त्यांना पण पावभाजी दिली आणि त्यांनी सगळ्यांनी पावभाजी खाल्ली, त्यांना खूप आवडली. त्यानंतर गुलाबजामुन आत्ता दिले, तर त्या एन्जॉय करत आहेत. तर चला, वेदांनी पण पावभाजी खाल्ली. मी तेव्हा शूटच नव्हतं केलं. आता वेदांत विश्रांती घेतो. तर असं काही चाललं आहे. तर आता थोड्या वेळात 4 वाजले की मी चहा खाणार आहे माझ्यासाठी. तर स्टे ट्यून. हाय, इधर आ कनक, कनक इधर आ जा. ये तेरी मम्मा डालेगी क्या? कहाँ पे? यूट्यूब पे. ठीक है. मैं अच्छी आतू नहीं हूँ. संध्याकाळचे 6:30 वाजले. सूर्यास्त होऊन गेलेला आहे आणि आता गॅलरीमध्ये आले, खूप गरम होते म्हणून. आणि आता मी जरा आवरणार आहे. वेदांना औक्षण करायचं आहे, तर त्याआधी पहिले वेदांना आणि केतूला मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पाठवते. आता तिघं नाही बसू शकणार म्हणून मग त्यांना दोघांना पाठवते आणि मी तोपर्यंत आवडते. आज जरा विचार करते की साडी नेसावी म्हणून. तर आज साडी नेसते मी. तर आवरल्यानंतर तुमच्याशी बोलते. चल, तर फायनली मी आता रेडी झालेली आहे आणि सिंपल अशी साडी वेअर केलेली आहे. कॉटनची साडी मी नेसली आहे, कारण खूप गरम होतं आहे. काल परवा इतकं गरम होत नव्हतं, पण आज खूपच भयंकर गरम होते. तर मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर वेदांनी काय नवीन कपडे वेअर केले की नाही? हे तू आत्ताची घेतलेली का नाही घालतेस? कारण मी बोलली की हा मला शिवून. अरे पण काल घेतलेले कपडे घालले ना. काल काय घेतलेलं दादा तू? पिंक. अरे जॅकेट सांगितलेलं तुला अरे घालायला. जॅकेट ते खूप हेवी आहे म्हणून तो बोलला की फक्त फोटोसाठी. अरे मग फोटोसाठी घाल ना. ह्याच्यावरती नाही घालू शकत. आता ह्याच्यावरती नाही घालू शकत. जॅकेटला मॅच काय करतं? हां, मग टी शर्ट आणि तेच घाल ना. आणि जाताना ते जॅकेट काढ पाहिजे तर का नसणार मंडे. आता वेदांचं ऑप्शन करून घेते. चल तुम्ही मॅचवरच ना. चल, तर गरमीमध्ये वेदांना जॅकेट घालायला सांगितलं. हा त्याने नवीन ड्रेस घेऊन आणले, तर दाखव ऑडियन्सला. कसा दिसतोय दादा? दिसतोय वेदांचा? कमेंट करून नक्की सांगा. छान जॅकेट, मला आवडलं. आधी असा कधी जॅकेटच घेतला नव्हता. बस कुठे काय जॅकेट घातला नाही नाही केस.
ऍक्च्युली खुर्चीवर बसायला पाहिजे. हा एक खूप खाली होते. खाली गेलंय. हा मला किती एवढी उंच दिसते एकदम माझी हाईट कमी झाली. तेच ना, हे खुर्चीवर बसायला पाहिजे. चमचा आला तरी मग मला काय बोलते. हॅपी बर्थडे. शुभम करोतु यशस्वी भव. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण. खरं आहे का? शुभम भवतु. वेदांतला औक्षण केलं. त्यानंतर वेदांताने केतू गेले गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. ॲक्च्युली बदलापूर गावातच जायचं होतं, परंतु आता खूप लेट झालं होतं आणि वेदांतला ॲक्च्युली दुपारीच सांगितलं होतं, पण त्याच्या पण 2-3 महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या, त्यामुळे तो गेलाच नाही आणि त्यामुळे असं लेट झाला. महेश पण आज लवकर आले, त्यामुळे मग मी आणि महेश थांबलो आणि वेदांताने केतूलाच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पाठवलं आणि दोघंही मग जवळच्या गणपती बाप्पाला जाऊन आले, दर्शन घेतलं आणि येता येताच त्यांना केक पण आणायला सांगितलं, कारण त्या दोघांच्याच आवडीचा केक घ्यायचा होता, म्हणून मग त्या दोघांनाच पाठवलं. तर आता वेदांत केतू केक घेऊन येत आहेत. बर्थडे बॉय किती फिरतोय. शी काय नाही घाबरवलं. अरे तू एवढं मोठ्याने भाव केला आणि पप्पांना काहीतरी आवाज आला. गरमी एवढी झाली की आता केकला पण घाम सुटलाय गाईस. करू का केक कट करू. हां. बघ तू व्हिडिओ बघ. रेडी. हो लक्ष द्या. दाखव फक्त. जवळ वेदांत. अहो ते असं करा ना, असं उलटं नका, असं करा. तुम्ही असं दाखवा. अशी राशी. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vedant. Happy birthday to you. नको नको इकडे बघ. बिस्किट केक, बिस्किट बिस्किट केक. हे बघा. नाही रे, वेगळं बिस्किट केक नाही. आणला. बरं की त्याला? थँक्यू. पावली ना, काकांना दे. योगेश तुझ्या ऑर्डर मी खात होता. माझ्या हातात द्या. बिस्किट आहे का. बिस्किट झालं आपल्याला. बदलू एक आज आला का? बरोबर का? ती बरोबर तुला? केक दाखव, केक दाखव. हे घ्या केक खा. चालेल. भरवलं का? ते स्पॉट म्हणजे काय ते तर ते फंक्शन आहे काहीतरी वेदांना माहिती आहे, त्यानं मला ते करून दिलं. त्यानं मला ते फंक्शन करून दिलंय. फंक्शन आहे म्हणजे बटन दाबलं ना होम वर होतं डायरेक्ट.
आणि सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये एकदम डायरेक्ट होमवर येते. नाही नाही काय रे, तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय काय? हे स्पॉट ना. चला मंडळी, आज वेदांचं आम्ही बर्थडेचं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवतो. केक कसा वाटला? असं तर केक कुठला आणला होता सांगा जरा. बिस्किटचा बिस्कॉट. बिस्कॉट. बिस्कॉफ हे बिस्किट आहे त्याचा फ्लेवर. हां म्हणजे बिस्किटच्या फ्लेवरचा आणलेला आहे आणि खूप छान होता. नेहमीच आपला चॉकलेट नाही तर कुठला आपण आणला नेहमी ट्रफलच हा ट्रफल हां, ट्रफल ट्रफल चॉकलेट 2-3 ट्रफल birthday 4-5 वेळा आणलाय. हां तर त्यामुळे जर आज वेगळा आणलाय तर छान होता केक. तर आता आम्ही सगळेजण जेवतोय. सकाळी जी बनवली होती तीच पावभाजी आता आम्ही सगळे खाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि वेदांचा नवीन लुक कसा वाटला, वेदांचा जॅकेट कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.